नवीन लोक जेवढे पण येतात ना, नवीन माणसं आले इथे गलीमध्ये, ते लोक कोणी सांगतात की छेडछाड केली. अनुभव काही झालं, कस्टमरचे वाद झाला तर लगेच सगळं एकत्र येऊन दादागिरी करतात, भाईगिरी करतात, अरेतुरीची वार्ता करतात. त्यांच्यामुळे पब्लिकलाही त्रासले घाटकोपरची. त्रास आहे ना, यायला भेटत नाही कस्टमरला. आणि ते बाईक वगैरे पार्किंग केलं ते लोक ओरडतात. या प्रतिक्रिया आहेत घाटकोपर स्टेशन परिसरात अधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांच्या आणि नागरिकांच्या. घाटकोपर स्टेशन परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांमुळे कसा त्रास सहन करावा लागतोय याबाबत त्यांनी काही आपल्या तक्रारी मांडल्यात. ते फेरीवाल्यांचा भरपूर त्रास आहे दादा. संध्याकाळी 5 ते 9च्या दरम्यान इथे एवढं वाहतूक कोंडी होतं का माणसाला चालायला सुद्धा जागा भेटत नाही. काही वेळा आम्ही बघतो इथून दुकानाच्या बाहेरून ते ॲम्ब्युलन्स पण किती अडकलेले असतात, तरी रस्ता पूर्ण जाम असतो. इथून थेट सर्वोदय सिग्नल आहे तिथपर्यंत पूर्ण रस्ता जाम असतो. फेरीवाल्यांमुळे पण लई त्रास आहे. त्यांच्यामुळे लई गर्दी होते फेरीवाल्यांमुळे. कृपया करून ते ट्रॅफिक पोलिसने काहीतरी त्यांचा करावा. ट्रॅफिकचा कारवाई करते मनपा येते कधीतरी कारवाई करते, मग परत ते आहे तसेच राहतात ते लोक फेरीवाले. आणि फेरीवाले तुम्हाला व्यावसायिक म्हणून त्रास देतात का? त्रास देत नाही, पण त्यांच्यामुळे जे सगळं होतं वाहतूक कोंडी वगैरे आणि दादागिरी वगैरे सगळे फेरीवालेच करतात. दादागिरी वगैरे भरपूर आहे साहेब. काही अनुभव काही झालं, कस्टमरचे वाद झाला तर लगेच सगळं एकत्र येऊन दादागिरी करतात, भाईगिरी करतात, अरेतुरीची वार्ता करतात. त्यांच्यामुळे पब्लिकलाही त्रासले घाटकोपरची. कारवाई होईल त्यांच्यावर. कारवाई झाली पाहिजे साहेब. आतापर्यंत जे लिगल आहे त्यांचा काही त्रास नाही, पण जे लोक नवीन येऊन बसतात इथे आणि ते गर्दी वाढते ते त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि त्रास तरी काय होतो तुम्हाला? जे पहिल्यापासून आहे त्यांच्याशी आम्हाला काही त्रास नाही, पण जे लोक नवीन येतात त्यामुळे आपल्या इथे माहोल झगडा करतात, बाहेरचे लोक येऊन येते, त्यामुळे आपल्याला त्रास आहे, अजून काहीच नाही. आणि तुम्हाला वैयक्तिक काही त्रास दिला कोणी? आतापर्यंत आम्ही तर ओल्ड आहे, आम्हाला तर कोणी त्रास नाही दिले आतापर्यंत. नवीन लोक जेवढे पण येतात ना, नवीन माणसं आले इथे गलीमध्ये, ते लोक कोणी सांगतात की छेडछाड केली, ते नवीन लोक ते सगळं करतात ते. आणि जे ओल्ड लोक त्यांच्यासाठी त्यांचं नाव खराब होतं आहे, ते फक्त आम्हाला सांगितलं. आणि जे लोक नवीन आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जे ओल्ड आहेत त्यांना तर आम्हाला काही त्रासच नाही. घाटकोपर LBS रोड आहे ना, या पुढे अनधिकृतपणे ज्यूसवाले लागले तिथे. एक तर तुम्ही मेट्रोच्या खाली बघणार तर पुरं शोरूम काढलं इथे अनधिकृतपणे त्यांनी मेट्रोच्या इथे. मग शर्टाचा शोरूम तिथे. लोक तिथे गाडी टर्न करायला लोकांना चालायला जागा नाही इथे. आणि त्या फेरीवाले तिथे हे करतात, तिथे मोबाईलचे कव्हरपासून सगळे विकत असतात इथे. यावर कारवाई BMC करते? BMC नावापुरती करते फक्त. इथे काय करणार इथे? मी सामाजिक कार्यकर्ता पण आहे इथे, त्यामुळे इथे मी प्रत्येक टायमाला सरांना मी सांगत असतो इथे. पण आता वरिष्ठांचं ऐकतात तेवढ्या पुरतं इथे, पण खालचे लोक ऐकत नाहीत ना बाकी. आणि त्यांचा सर्वसामान्य दुकानदार आहेत त्यांनाही त्रास आहे का माहिती काय? सर्वसामान्य दुकानदारांना भरपूर त्रास आहे त्यांचा इथे. आणि त्यांच्या दुकानाच्या समोरच लावतात सगळे गाड्या फेरीवाले सगळे. कारवाई करणं अपेक्षित आहे. कारवाई करणं अपेक्षित आहे. फक्त थोडंसं आहे ना, घाटकोपर स्टेशन आहे ना, फेरीवाला मुक्त आहे ना, घाटकोपर स्टेशन बोला, MG रोड बोला, हे आणि स्टेशन रोडवरनं जो सर्वोदयकडे रोड जातो तिथे दोन्ही साईडला फेरीवाले आहेत. आणि सगळ्यांनी असं शोरूम टाईप कपड्याचा बाजार थाटला आहे. त्यामुळे सगळा गोंधळ झाला इथे. त्यामुळे जास्त ट्रॉफिक होते. आणि संध्याकाळी तुम्ही 7:30-8च्या दरम्यान जाणार तर अनधिकृत रिक्षावाले इकडून तिकडून घुसून आहे ना, पूर्ण LBS रोड आहे ना पूर्ण जाम. आणि ना ॲम्ब्युलन्सला जायला जागा नाही काय शाळा. मी 2-3 वेळा मी ट्विट पण केलं आहे. फेरीवाल्यांना आम्हाला हे त्रास आहे ना की कस्टमर आमच्याकडे येऊ शकत नाही, ते एवढं गर्दी जमवतात. आणि हे पुढे ना हे मोठे छत्री लावतात, त्यामुळे दुकान एकदम दिसतच नाही. ओके. महानगरपालिका काही कारवाई करते ह्याविषयी? महानगरपालिका काय आहे, येऊन इकडं एकदा फेरं मारलं ते सगळं इकडं तिकडं पडतात, मग परत ते लोक जागेवरती येऊन बसतात. ते तुम्हाला काही वैयक्तिक त्रास देतात का? तुम्हाला कधी वैयक्तिक त्रास, तुमच्या गिरायकांना काही त्रास झाला? त्रास आहे ना, यायला भेटत नाही कस्टमरला. आणि ते बाईक वगैरे पार्किंग केलं ते लोक ओरडतात. घाटकोपर स्टेशन परिसर अधिकृतपेक्षा अनधिकृत फेरीवाल्यांनीच जास्त व्यापलाय. त्यात नवनवे फेरीवाले इथल्या स्थानिक अधिकृत व्यावसायिकांशी अरेरावी करतात अशी तक्रार आहे. त्यामुळे अशा अनधिकृत फेरीवाल्यांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी इथल्या अधिकृत फेरीवाल्यांनी केली आहे. लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट.